काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मुलुंड भागात एका मोबाईल दुकानात मोबाईल लांबवताना एक महिला सीसीटीव्हीत कैद झाली होती। 36 तासात पोलिसांनी तिला अटक केली। ही महिला एकटी नव्हती तर तिची पूर्ण टोळीच होती, जी स्वतःला विदेशी असल्याचं सांगून मुंबईतील अनेक दुकानात चोरी करण्यात पटाईत होती। महिला मोबाईल चोर, कुटुंब रंगलंय चोरीत। चोर कुटुंबाचा पर्दाफाश, महिला चोर जीवाला घोर। चोवीस सप्टेंबरला सीसीटीव्हीत कैद झालेला हा चोरीचा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला होता। मुलुंडच्या वासुदेव फडके मार्गावरील नील टेलिकॉम मोबाईल शॉपमध्ये 3 परदेशी नागरिक आले होते। हे सगळे चोर असल्याचं नंतर निष्पन्न झालं। यातील आरोपी मोहम्मदनं मालक प्रकाशला चलन बदलून देण्यासाठी गुंतवून त्याची मोठी मुलगी लैलानं दुकानातील कर्मचाऱ्यांना मोबाईलचं कव्हर दाखवण्यास सांगितलं आणि त्यांचं लक्ष विचलित केलं। याच वेळी कुणाचं लक्ष नाही हे पाहिल्यावर मुख्य आरोपी जायरानं दुकानातील टेबलवर ठेवलेल्या महागड्या मोबाईलवर हात साफ केला आणि हा सॅमसंग कंपनीचा 22,000चा मोबाईल बॅगेत टाकला। हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। बातमी प्रसार माध्यमात झळकली। लागलीच खबरेने नवघर पोलिसांशी संपर्क केला आणि पोलिसांनी मुंबईच्या माहितीतील परिसरात धाव घेतली। पोलिसांनी तात्काळ या टोळीला माहीममधून बेड्या ठोकलेल्या आहेत। मुलुंड ईस्ट इथे एक निम कम्युनिकेशन्स नावाचं एक दुकान आहे, मोबाईल विक्रेता आहे तो। त्याच्यामध्ये 2 महिला आणि 1 पुरुष असे 3 विदेशी नागरिक आले होते। त्याने काही फॉरेन एक्सचेंज चेंज करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे विचारपूस केली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना वगैरे बोलण्यात गुंतवून त्यापैकी एका महिलेने तिथला मोबाईल उचलला आणि ते मोबाईल चोरून तिथून निघून गेले। आम्ही त्यांना सकाळीच अटक केलेली आहे आणि त्याबाबतची आम्ही अजून माहिती घेत आहोत, पण अजूनपर्यंत तसं काही तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे की त्यांचे अनेक गुन्हे आहेत वगैरे किंवा काही। मोहम्मद जाफरी आणि त्याच्या 2 मुली लैला जाफरी आणि जायरा जाफरी या आरोपींना नवघर पोलिसांनी भल्या पहाटे बेड्या ठोकल्यात। हे सर्व आरोपी एकाच कुटुंबातील असून इराण देशाचे नागरिक आहेत। मेडिकल व्हिसा घेऊन या मुली आणि बाप भारतात राहत आहेत। त्यांनी अजून कुठे कुठे कशा प्रकारे हात सफाई केली किंवा त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याचा पोलीस आता शोध घेत आहेत। आरोपीपर्यंत पोहोचायला जसा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी संध्याकाळी, त्याच्यानंतर आम्ही आमच्या गुप्त बातमीदारांना सगळ्याकडे सांगून ठेवलेलं होतं, याची माहिती दिलेली होती, आरोपितांचं वर्णन दिलेलं होतं। त्याचप्रमाणे ह्या गुन्ह्याची माहिती डिजिटल मीडियामध्ये किंवा न्यूज चॅनेलवर प्रसारित झालेली होती, त्यामुळे अनेक लोकांनी पाहिलेलं होतं। तर त्यातूनच आमच्या एका बातमीदाराचा आम्हाला फोन आला की अशा वर्णनाची लोकं आम्ही माहीममध्ये पाहिलेली आहेत। त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या माहीममधलं नेटवर्क कार्यान्वित केलं आणि मग त्यातून आम्हाला यांची माहिती मिळाली की हे एका बिल्डिंगमध्ये आहेत आणि तिथून जाऊन त्यांना आम्ही अटक केली। न्यायालयानं आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। विदेशी कुटुंब चोरीत रंगल्याचा हा धक्कादायक प्रकार पाहून अनेकांना धक्का बसलेला आहे। परदेशातून मुंबईला उपचार करण्यासाठी आलेला परदेशी कुटुंबियांना मोबाईल चोरी करण्याची गरज का लागली हा तपास पोलीस करत आहे। मात्र ह्याच्या मागे कारण काय आहे हे अजून समोर आलेलं नाही। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी।